विचारक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। न्यायिक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सहज नाही होत रात्र ही प्रचंड माझे दोष डर 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 काळीचा आवाज विचार ठाण्याचा राजा विचारे आधारे जनतेचा वाघ हसेनेचा राजा विचारे त्यांना भरघोस मताधिक्याने लोकसभेत खासदार म्हणून पाठवल्या तेव्हा लक्षात ठेवा, लक्षात असू द्या, मशाल मशाल मशाल. विश्वाला आकाशाला खेळ भिडू दे शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजेंद्र विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे राजेंद्र विचारे अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्धवजींबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा ठाम विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील. साहेब इथे जे आहेत विरोधक आहेत ते वेगवेगळे हे करून विचारे साहेबांना हे करतायत, त्याबद्दल काय सांगतात? खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने निष्ठावंतांना जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. ठाण्यातल्या ज्या शिवसेनेने ह्या लोकांना मोठं केलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितलेला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या 20 तारखेला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजेंद्र विचारांना साथ देऊन हा हिशोब चुकता करतील. साईनाथ महाराज की जय. काका काका
केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आज थँक्यू. ओके.